भाजपकडून बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर ठेवली जाणार आहे। बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपनं आता काही लोकांना जबाबदारी देऊ केलेली आहे। मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे। अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजप महायुतीकडून जोरदार फिल्डिंग लावणार आहे। आणि त्यामुळे आता बंडखोर आणि जे अपक्ष उमेदवार आहे जे निवडून येऊ शकतात त्यांच्यावर करडी नजर ठेवली जाते। आणि आता निकाल लागल्यानंतर जे चित्र समोर येते त्या सगळ्या परिस्थितीत या सगळ्यांना आपल्या जवळ घेण्याकरता किंवा त्यांनी फुटू नये या दृष्टिकोनातनं काही महत्त्वाच्या नेत्यांवरती आता जबाबदारी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये रवींद्र चव्हाण असतील, शिवाय मोहित कंबोज, निरंजन डावखरे यांच्यावरती ही जबाबदारी देण्यात आल्याचं कळतं। शिवाय यामध्ये प्रवीण दरेकर, संजय कुटे देखील या अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांवरती करडी नजर ठेवून असणार आहेत। नितेश राणेंवर देखील ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता उद्या ईव्हीएम मधनं जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार खरं तर सगळ्या घडामोडी वेगानं घडतील। साधारण उद्या जर आपण लक्षात घेतलं तर दुपारी 4 वाजेपर्यंत सगळं चित्र हे स्पष्ट झालेलं असेल। पण या सगळ्या परिस्थितीमध्ये जे उमेदवार पहिल्या 10 फेऱ्यांमध्ये आघाडीवरती दिसतात किंवा 15 फेऱ्यांमध्ये आघाडीवरती दिसतात त्या उमेदवारांना त्वरित संपर्क करून म्हणजे ते बंडखोर असतील, अपक्ष असतील, त्यांना आपल्या गोटात घेण्यासाठी म्हणून जोरदार फिल्डिंग जी आहे ती लावली जाईल। आणि ही जबाबदारी जी आहे ती भाजपमधल्या काही प्रमुख नेत्यांना देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मोहित कंबोज, नितेश राणे, निरंजन डावखरे, संजय कुटे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण। आणि आता आपण बघणार आहोत इतरही घडामोडी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गाठीभेटी सुरू आहेत। मंत्री गिरीश महाजन आणि आमदार प्रसाद लाड हे फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यांची भेट घेण्याकरता ते सागर निवासस्थानी दाखल झालेत। केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे भाजप प्रदेश कार्यालयात याबद्दलचा आढावा घेत आहेत। निवडणूक निकालाआधी भाजपच्या गोटातील हालचालींना आता वेग आला।